सर्वांना जय येशू. तर आज आपण विशेष आज टॉपिक घेणार आहे. जे वचन आज घेणार आहे ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी जे बाहेरून येतात, बाहेर राज्यवाले ते परदेशीमध्ये यूपी, बिहारवाले जे असतील ते आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठीतच बोला असे ही जबरदस्ती जे करतात आणि त्यांना माहिती नाही की आपले वचन काय सांगते आणि जे वचना आपले प्रारंभाच्या पुस्तकामध्ये हे आधीच आपल्या परमेश्वराने हे करून ठेवलेलं आहे. तर ते त्यांना ठाऊक नाही की तसं आता परराष्ट्रीय जे आलेले आहे तिथे कामाला आणि त्यांना बळजबरीने आपण मराठी बोला, मराठी बोला. आपण आपण विश्वासी माणसं नाही सांगत, पण जे जगातील आहेत हे सांगतात. हे सांगतात. तर हा व्हिडिओ फार एक पहा शेवटपर्यंत. या आपण वचनामध्ये काय आहे आणि हे लोक करतात काय याच्यावरती थोडस पाहणार आहे. तर प्रारंभाच्या पुस्तकात याच्यामध्ये 11वा अध्याय हा इथून 1 ते 9 या वचनामध्ये लिहिलेला आहे. तर या वचनामध्ये जी भाषा आहे, आपण महाराष्ट्रामध्ये सांगतो की यूपीवाले तुम्ही आले तर मराठीत बोला, तर हे चुकीचे आहे. हे परमेश्वरानेच बदललेले आहे, हे त्यांना ठाऊक नाही. तर हे जेव्हा बायबल वाचतील तेव्हा त्यांना समजेल. तर प्रारंभाच्या पुस्तकात 11वा अध्याय वचन 1 ते 9 या हे वचन वाचा. तेव्हा तुमचे डोळे उघडतील. असे जे आपण आपण हे जाणतो, आपण जी विश्वासी माणसं आहेत, जी ख्रिस्ती माणसं आहेत, हे जाणत आहेत की ही भाषा ही परमेश्वराने बदललेली आहे. तर मनुष्य हा एकच भाषा बोलली तर काय होईल हे या वचनामध्ये लिहिलेले आहे. तर इथे थोडंसं आपण वाचू आणि ह्या वचन तुम्ही ऐका आणि जगात असतील तर तेही ऐका. वचन काय सांगते पहा इथे. बाबेलाचा बुरुज आणि भाषा भेद. इथे बघा 11वा अध्याय वचन 1 ते 9 पहा. आणि सारी पृथ्वी एका भाषेची व एका बोलीची होती. पहिले बाबा ही पृथ्वी एकच भाषा होती आणि एकच बोली होती. इथे पहा आपले वचन सांगत आहे. आणि असे झाले की ते पूर्वेकडे जाता सिनार देशामध्ये त्यांना मैदान लागले. कुठे? सिनार देशामध्ये त्यांना मैदान लागले आणि तेथे राहिले आणि ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा तयार करू आणि त्या पक्क्या बाजू आणि त्याच्या जवळ बांधकामाला दगडाबद्दल विटा व चुन्याबद्दल शिलाजीत होता. आणि ते म्हणाले, आपण सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगू नये, म्हणजे आपण हरू नये, भासू नये असं म्हणून त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण आपल्यासाठी एक नगर आणि त्याचे एक शिखर आकाशाला लागेल असा बुरुज बांधू. बघा इथे काय एकच भाषा असली तर काय लोक करू शकतात. इथे आपल्याला वचनामध्ये लिहिलेलं आहे. बघा इथे बुरुज बांधू, आकाशाला लागेल असा बुरुज बांधू. बघा इथे काय आहे. आणि आपण आपले नाव करूया असं. आणि जे नगर व जो बुरुज मनुष्य संतानांनी बांधला तो पाहायला यहोवा खाली उतरून आला. बघा इथे परमेश्वर आपला खाली उतरून आला. यहोवा परमेश्वर इथे खाली उतरून आला पहा इथे. आणि यहोवा म्हणाला, पहा ते लोक एकच आहेत आणि त्यांची सर्वांची एकच भाषा आहे. पहा इथे इथे आपला वचन डोळे उघडते आणि त्यांनी हे करायला आरंभ केला आहे. आणि आता जे काही करायला योजतात ते त्यांच्यापासून आवरून धरले जाणार नाही. चला आपण खाली जाऊ आणि तेथे त्यांना एकमेकांची बोली समजू नये. इथे बघा आपल्याला एकमेकांची भाषा समजू नये. इथे त्यांच्या भाषेत गोंधळ करू. पहा हे वचन इथे पहिले पृथ्वीच्या होती अस्तित्वात आली आणि सर्व जी भाषा पहिली होती ती एकच होती. ही भाषा जी बदललेली आहे ही परमेश्वराने. आज एक गाव सोडून दुसरा गाव, तिसरा गाव सोडला तरी थोडीशी भाषा आपल्याला समजत नाही. आज राज्याची भाषा, राज्यातील कितीतरी जाती आहेत आणि जमाती, त्याच्यामध्ये भाषा अलग अलग आहेत. तर हे कोण करणार आहे? हे कसं झालं? तर हे परमेश्वराने बदलले आहे. इथे या वचनातून आपल्याला डोळे उघडा आणि वाचा आणि आपल्याला भावांना समजवा जगातील. पहा इथे कसं आहे आपल्याला. आणि आज महाराष्ट्रामध्ये आले की मराठी बोला, हे बोला, हे बोला. पण आज वचन काय आहे, कसं आहे, हे कसं आहे ह्याच्यावर चर्चा करा. तर आपल्याला जे विश्वास आहेत त्यांना ते समजेलच आपल्याला हे वचन वाचतात. पण जे त्यांना ठाऊक नाही
आमचा आमची ही भाषा म्हणजे बदलून जाते की काय? भाषेचा कमी होते की काय? तर ही भाषा अजिबात कमी होणार नाही आणि जी बदललेली आहे भाषा ही परमेश्वराची सर्व निर्मिती आहे. परमेश्वराने केलेलं आहे, तर हे वचन आपल्याला दिसत आहे. तर ह्या वचनामध्ये तुम्हाला काय वाटते तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या भावांनो, आज जो अध्याय आहे हा आपल्याला वाचा आणि आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या भावांना पण सांगा. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावांनो, चला जय येशू. बाय बाय.